हेलो गाइस, वेलकम बैक टू अनदर ब्लॉग। एंड आज का ब्लॉग है वो मोस्टली मराठी में होगा क्योंकि मैं जा रहा हूँ महालक्ष्मी टेम्पल एंड मैं कोल्हापुर आया हूँ। सो आज मैं पूरा कोल्हापुर नहीं, महालक्ष्मी टेम्पल आपको दिखाऊंगा कैसा होता है, क्या होता है। एंड अपनी गाड़ी है, गाड़ी में बैठता हूँ पहले, बस अभी स्टार्ट करता हूँ। बहुत दिन से बंद थी गाड़ी की, याद आधा भी रहते हैं मुझे। एंड यहाँ कोई चलाने वाला नहीं है, मेरी मौसी की गाड़ी है। तो पहले से स्टार्ट करता हूँ मैं। चालू होती है बट किक बहुत मारना पड़ता है। तर आता निघालोय मी आणि हा रंकाळा आहे इकडे त्या साईडला, पूर्ण हा रंकाळा आहे आणि आता निघालोय। आज मी खूप लवकर निघालो होतो खरं तर, आणि मला लवकर जायचं होतं, ते दर्शन पण नीट होऊ दे मला आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये पण मला सगळं दाखवता आलं असतं। पण सीन असा झालाय की मी खूप लेट उठलो, एकदम आरामात उठलो आणि मी अलार्म बंद केला आणि आरामात उठलो, त्यामुळे खूप लेट झाला मला। पण दॅट्स ओके, काय प्रॉब्लेम नाही। आपण तरीही टाइमली पोचू आणि दर्शन वगैरे घेऊ। मी तुम्हाला सगळं दाखवतो महालक्ष्मी टेम्पल वगैरे, खूप सुंदर टेम्पल आहे। सरळ गेला ना की डायरेक्ट महालक्ष्मी टेम्पलला पोचतो आपण। सरळ गेल्यावर सरळ जर इथे मला त्याची पार्किंग करते जागा लागेल, पण पार्किंग कधी मुश्किल आहे पार्किंग करणं अशी इथे। आणि हा मेन मार्केट आहे, हा मेन मार्केट आहे सगळा, सगळं जवळ सगळा मेन मार्केट आहे कोल्हापूरचा। महालक्ष्मी तुम्ही आले की हा मार्केट तुम्हाला दिसतो। पुढे पण हा मार्केट भरपूर मोठा आहे, कपडे, ज्वेलरी, भांडे, एव्हरीथिंग, पर्स, लेडीज पर्स, एव्हरीथिंग, लहान खेळणे सगळं भेटतं। आणि इथे स्पेशली हे पण आहे की इथे सगळे लॉजेस पण आहेत, तर इथे आपण हा लॉज पण आहे। लॉजेस वगैरे तुम्हाला राहायला ते बाहेरून येतील कोल्हापूरमध्ये, ते तिरुपतीवरून खूप लोक येतात, त्यांच्यासाठी लॉजेस पण आहेत। लॉजवर तुम्ही स्टे करू शकता। पार्क करेल समोर आलं पार्क करून तुम्हाला बाय। हा मेन गेट आहे। तर इथे काहीतरी मध्ये कन्स्ट्रक्शन चालू आहे, मेन एंट्रन्स पण डायरेक्ट कन्स्ट्रक्शन चालू आहे मध्ये काहीतरी। आपण आज जाऊया मग बघूया। मेन एंट्रन्स गेटला चाललो, तिथे जाऊन मला दाखव दर्शन कसं होतं।
मला नाही येत. बॅटिंग बघणार आहे ना. दर्शन फायनली. कृष्ण ही मेन लाईन आहे. इथून सगळी मेन एंट्रन्ससाठी म्हणजे जिथे आपल्याला मेन एंट्रन्स देवीचं भेटतं तिकडेही जॉईंट होते लाईन. हा सेकंड गेट आहे आणि तो मेन गेट आहे. तिथून आपल्याला आज देवीचं दर्शन मुख दर्शन जे आहे एकदम मुख म्हणजे सरळ दर्शन आहे ते भेटतं. त्याला मुख दर्शनचं इकडून जे आम्ही स्टार्टिंगला मी जिथून दाखवलं त्या मुख दर्शनचं होतं. हे करते ते असं मंडप टाईपच होतं. अच्छा मोकळं करून मग परत बांधतं. अच्छा कुंड वगैरे. हां कुंड कुंड जुनं कुंड त्याला आता परत इकडं होती ती इकडला होतं म्हणून. चला पाणी
एंट्रन्स गेटचं काम झालं, मला दर्शन एकदम मस्त झालं आहे आणि आता जातो मी गाडीजवळ. बाहेर गेल्यावर बोलतो तुमच्याशी. अँड दर्शन खूप चांगलं आहे आणि इथे आता कन्स्ट्रक्शन चालू आहे. हा जरा इथे पहिला सोन्याची पालखी वगैरे असायची, सोने का पालखी होता था इधर, तो अभी इधर पूरा कंस्ट्रक्शन चल रहा है, मंदिर रेनोवेशन का काम चल रहा है. बहुत सुंदर मंदिर है, आप जरूर विजिट कीजिए. मंदिरातून तुम्ही असं बाहेर आलात ना की इकडे महाप्रसाद असतो आतमध्ये, वर कुपन घ्यायला लागतं तिकडून आणि इथून महाप्रसाद तुम्ही घेऊ शकता. इथून वर आहे, खूप चांगली सुविधा आहे आणि खूप सुंदर जेवण आहे, एकदम अच्छा खाना है. इधर आप आके आराम से प्रसाद का ये कर सकते हो. इधर महाप्रसाद, और ये हमेशा चालू रहता है, ये 65 डेज चालू रहता है. तो यहाँ आके आप आराम से प्रसाद वगैरह खा सकते हो. लोखंड का तो ये अपने मुंबई में ज़्यादा दिखता नहीं है. ये रंकाला है, यहाँ का बहुत फेमस स्पॉट है ये. खूप फेमस स्पॉट आहे आणि खूप जुना स्पॉट आहे आणि इथे पुढे रात्री फुल लाईट्स लागतात, खूप सुंदर वाटतं बघायला. खूप मासे पण आहेत बघा. खूप सुंदर आहे आणि महालक्ष्मीचं दर्शन खूप चांगलं झालं. मी फक्त पहिला मुख दर्शन करायला जाणार होतो, पण नंतर ना विचार केला की मुख दर्शन एवढं आलो आहे तर जाऊन आत मंदिरात पूर्ण देवीचं नीट दर्शन घेऊया. आणि आत मला असं शूट करायला भेटलं नाही कारण आतमध्ये खूप रश होते आणि पोलीसवाले बिलकुल कॉपरेट करून देत नव्हते. म्हणजे बिलकुलच ते लोक आत कॅमेरा काढून घेत नव्हते. सारखं माझ्या हातात फोन बघितलेला त्यांनी ऑलरेडी आणि ते सारखं बोलत होते की कॅमेरा आत ठेवा, कॅमेरा आत ठेवा. त्यामुळे आता जे इकडे कोल्हापूर, सांगली, इचलकरंजीचे आपले लोक त्यांना तर माहितीच आहे महालक्ष्मी टेम्पल, पण मेनली जे आपले मुंबईचे आहेत लोक, जो भी मेरे मुंबई वाले हैं, जितने भी लोग ब्लॉग्स देखते हैं उनको नहीं मालूम था, मेरे दोस्त जितने भी हैं जिनको नहीं मालूम था उनके लिए मतलब आप देख सकते हो कैसा है मंदिर, आप दर्शन ले सकते हो. तो बहुत सुंदर है. ये मैं आपको सैटरडे को आऊँगा तब दिखाऊंगा, इसका भी व्लॉग इसका भी करेंगे. ये बहुत सुंदर जगह है. जो यहाँ आपको दिख रहा है ना, ये जो दिख रहा है ना, ये शालिनी पैलेस है. ये पहले एक रानी का पैलेस था जो अब बंद हो चुका है ड्यू टू सम गवर्नमेंट पॉलिसीज एंड कुछ इश्यूज़ का जो बंद हो गया. एंड बहुत सुंदर जगह है कोल्हापुर घूमने के लिए, आप ज़रूर विज़िट कर सकते हो. एंड जो महालक्ष्मी मंदिर का जो पूरा हिस्ट्री है, कैसे किसने बांधा है, किन्होंने कैसा उसके लिए कंट्रीब्यूशन किया है, किसने क्या, कैसे वो कितने टाइम पुराना है, कैसा है, जो हिस्ट्री है मैं आपको इस ब्लॉग के एंड में पूरा एक हिस्ट्री का एक पूरा मतलब मीन्स वो पूरा एक चार्ट डाल दूँगा जिससे आप देख सकते हो कि क्या हिस्ट्री है एंड कैसा क्या है, एंड आप सब समझ सकते हो उससे. बहुत सुंदर जगह है. सो लेट्स गो. सो लेट्स एंड दिस ब्लॉग हियर एंड मिलते हैं नेक्स्ट ब्लॉग में. बाय. दुर्गे दुर्घट भारी तुझ बिन संसारी, अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी. वारी वारी जन्म मरणाते वारी, हारी पडलो